नांदण नांदण होत रमाचं नांदण, आग नांदण नांदण होत रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण. धन्यात तांबूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. धन्यात तांबूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. पाणी श्रमान शेंदण आस रमाचं नांदण, पाणी श्रमान शेंदण आस रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण. नव्हती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. नव्हती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. कंबर कसून बांधण आस रमाचं नांदण, कंबर कसून बांधण आस रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण. थांबवा जरा गाडी, थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी, हीच आहे भीमवाडी. समता आणि शांतीने, समता आणि शांतीने नांदती लाडी गोडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी.
आइए आराम से, आइए आराम से। धम्मवंदनाही होते सांज अन सकाळ कुणी भीम बुद्धाला अर्पी पुष्पमाळ धम्मवंदनाही होते सांज अन सकाळ कुणी भीम बुद्धाला अर्पी पुष्पमाळ अर्पी पुष्पमाळ मला ऐकू द्या आता मला ऐकू द्या आता अशोकाची वाणी थोडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी हीच आहे भीमवाडी समता आणि शांतीने हीच आहे भीमवाडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकतात दंड जखडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकतात दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
आपली भाषा त्यांनीच केली आपली निराशा अंधश्रद्धेची मनात आशा अंधश्रद्धेची मनात आशा घरादाराचा होईल तमाशा नको हाणून घेऊस उरात नको हाणून घेऊस उरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात त्रिचरणाचे कर पालन तू पंचशिलेला रोज म्हणू तू तथागताचे कर स्मरण तू तथागताचे कर स्मरण तू भीमबाबाचे धर चरण तू बुद्धवंदन म्हणावी सुरात बुद्धवंदन म्हणावी सुरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात शांती सुखाचे ते वरदान दाविला बुद्ध भीमरायान त्या तत्वाचं कर आचरण त्या तत्वाचं कर आचरण जगात तुझला मिळेल मान सांगे मुकुंद नको ही वरात सांगे मुकुंद नको ही वरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात कागदेवाला बुजतेस घरात कागदेवाला बुजतेस घरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात आले जगी भीमराया आले जगी भीमराया ह्या दीन जना उद्धराया पशुतुल्य हीन गणूनी आम्हा छळिले शूद्र म्हणूनी उठला नर शार्दूल गरजूनी तो उठला नर शार्दूल गरजूनी ही जाती आता माराया जगी
जन्मीची शिक्षा तोडण्या धर्मरूढी कक्षा तोडण्या धर्मरूढी कक्षा तोडण्या धर्मरूढी कक्षा दिली बौद्ध धम्माची दीक्षा ती दिली बौद्ध धम्माची दीक्षा बीज समतेचा पेराया आले जगी भीमराया आले जगी भीमराया प्रल्हादा प्रल्हादा तो भीम गुणाचा कैवारी तो ठरला दिनांचा कैवारी तो ठरला दिनांचा कैवारी तो ठरला दिनांचा तो उगविला रवी ज्ञानाचा तो उगविला रवी ज्ञानाचा ह्या धरतीला या ठिकाणी आलेल्या विद्युत सभा तालुका अध्यक्ष यांचं सुद्धा स्वागत करतो. त्याचप्रमाणे आयुष्यमान विद्यार्थी अप्पा विजू अप्पा राजाराम कदम बोधना पंचायत समिती अध्यक्ष गोवाघाट माजी अध्यक्ष यांचं स्वागत करतो. आदरणीय आमच्या गावचे पोलीस पाटील शंकरजी गिरणाकर यांचं सुद्धा स्वागत करतो. आयुष्यमान राजेंद्र नाईक खरे रेशमी व्यवस्थापक यांचं सुद्धा स्वागत करतो. त्याचप्रमाणे आयुष्यमान सिद्धार्थ शिवाम जाधव सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पंचशील विकास मंडळ सचिव घनसोली नवी मुंबई यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आयुष्यमान शांताराम शिवराम कोळे पंचशील विकास मंडळ अध्यक्ष घनसोली नवी मुंबई यांचं सुद्धा स्वागत करतो. पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव त्यांनी व्यासपीठावरती लेक्चर आणि हा कार्यक्रम पार पडत असताना या कार्यक्रमाला जबाबदार व्यक्ती असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि मुंबई कमिटीचे आदरणीय अध्यक्ष आयुष्यमान सुनील गोविंद यादव हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने सूचना करतो. जय भीम जय बुद्ध जय भारत. दीनदुबळ्यांचे उद्धार करते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई यांच्या विचारांना आणि स्फूर्तींना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आताच आपल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्यांची निवड झालेली आहे त्यांना सर्वानुमते मी अनुमोदन देतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न कौतिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वक्षराचे जनक महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ या थोर क्रांतिकारक महामानवांना त्यांच्या विचारांना त्यांच्या प्रणाम. आज या ठिकाणी पंचशील ज्ञानदीप सेवा मंडळ पाचेरीसरा मुंबई ग्रामीण भावकी मुंबई भावकी यांच्या विद्यमाने या ठिकाणी बुद्ध विहाराचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. या उद्घाटन प्रसंगी
आमच्या भावकीचे उद्घाटक, आमच्या भावकीचे ज्येष्ठ सभासद शांताराम लक्ष्मण यादव, त्याचप्रमाणे आदरणीय भंतीजी विभूती मोदी भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे आजच्या या सभेला प्रमुख वक्ते अशोक कृष्णा भाटकर साहेब, सांस्कृतिक प्रचारक, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आवर्जून उपस्थित महेशजी नाटेकर साहेब, चंद्रकांत बाई, त्याचप्रमाणे सौ पूर्वीताई निमुळकर, पंचायत समिती माजी सभापती, या ठिकाणी उपस्थित अनंत रामजी मोहिते, भारतीय प्रशासन सभा अध्यक्ष बहाकर, मानसी मनोहर डोंगरे, सरपंच पाचेसळा, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी ज्ञानदीप सेवा मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। या ठिकाणी प्रत्येक गावातून आलेले या ठिकाणी सर्व त्यांच्या भावकीचे कार्यकर्ते, सभासद, महिला मंडळ, बाल बालिका या सर्वांचं स्वागत। या ठिकाणी जास्तीत जास्त बहुसंख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या माहेरवरती ज्या सुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आम्ही आजच्या या कार्यक्रमाचं आणि आजच्या काही समितीचं या ठिकाणी आमचे भावकीचे सेक्रेटरी यांनी अध्यक्ष म्हणून माझ्या नावाची सूचना आली आहे, या अध्यक्षाला स्वीकारून आपण सर्वांनी मला शांततेचं सहकार्य कराल असे मी आपणास विनंती करतो आणि ते सांगतो। जय हिंद। माझे सहकारी सुशांत यादव फुल काम करत आहे। प्रमुख वक्तेसाठी जे आयुष्यमान अशोक कृष्णा भाटकर साहेब उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। समोर बघायचं आहे।
हार्दिक स्वागत करते आणि अभिनंदन सुद्धा करते. धन्यवाद. सत्काराचा कार्यक्रम थोडासा लांबला, परंतु ते करणं हेही आमचं आद्य कर्तव्य असल्यामुळे ते आम्हाला टाळता येऊ शकत नसल्यामुळे आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम घेतला. तर मी आपला जास्त वेळ न घेता मला जे माझं मन व्यक्त करायचं आहे ते मी लिखित स्वरूपात मी आपलं मन आपल्यासमोर मी व्यक्त करणार आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई यांच्या पवित्र स्मृतींना, विचारांना त्रिवार अभिवादन करून ज्ञानदीप सेवा मंडळ रजिस्टर, मुंबई यशोदीप तरुण मंडळ तसेच गाव शाखा आणि सत्वशील महिला मंडळ पाचेरी सरा मोभार यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीदीप बुद्ध विहाराचा आणि तथागत भगवान बुद्धांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा भव्य उद्घाटन सोहळा साजरा होत आहे. त्या प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील मुंबई भक्तीचे कार्याध्यक्ष आदरणीय सुनील गोविंद यादव, उद्घाटक भावकीचे ज्येष्ठ सभासद सन्माननीय आयुष्यमान शांताराम लक्ष्मण यादव, तसेच गाव शाखा अध्यक्ष आयुष्यमान अशोक विश्राम यादव, ज्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ते भारतीय बौद्ध महासभा दादर चैत्यभूमीचे आदरणीय भंतेजी विष्णूजी बौद्धी, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयुष्यमान संतोष वासुदेव यादव, आयुष्यमान यशवंत पांडुरंग यादव, आयुष्यमान मकरंद यादव, आयुष्यमान दिलीप सुर्वे, त्याचबरोबर प्रमुख वक्ते आयुष्यमान अशोक कृष्ण भाटकर भामसे, प्रचारक प्रमुख पाहुणे आदरणीय महेशजी नाटेकर साहेब, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य यांचं नेहमीच आम्हाला मुलाचं सहकार्य आमच्या वाडीपुरतं मर्यादित नसून संपूर्ण आमच्या गावाला आहे हे आमचं आम्ही भाग्य समजतो. भारतीय बुद्ध शास्त्र सभेचे संघटक आयुष्यमान विष्णू सदू कदम, तसेच सखाराम सुर्वे, त्यांच्या समवेत आयुष्यमान सचिन चंद्रकांत माही, गुहागर तालुका प्रमुख हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही. बौद्धजन संघाचे गुहागर तालुका प्रमुख आयुष्यमान विद्याधर कदम, भारतीय बुद्ध शासन सभेचे अध्यक्ष अनंतरामजी मोहिते, तसेच पंचायत समिती माजी सभापती सौ पूर्विताई निमुळकर, सौ मानसी मनोज ठोंबरे, आमच्या गावच्या सरपंच पाटेरी सडा, तसेच उपसरपंच संतोष आंबळे, गावचे पोलीस पाटील शंकर रिंगणकर आणि धार्मिक सोहळ्यात प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर आमच्या गावातील प्रत्येक वाड्याचे वाडी प्रतिनिधी, मानकरी, गावकरी, त्याचबरोबर रानडे बंधू, खरे बंधू या सर्व मान्यवरांचे व समस्त बंधू भगिनींचे मी गौतम भागुराम यादव आपले हार्दिक स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. बंधूंनो, हे धार्मिक काम करीत असताना ज्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे काम केले ते आज व्यक्ती हयात नाही, परंतु त्यांचे पुण्यस्मरण करणं म्हणून त्यांची आठवण येते. असे दिवंगत कालकथित आदरणीय बाबू बाळाजी यादव, तानुदेव यादव, भिकाजी लक्ष्मण यादव, दिवंगत कृष्णा सखाराम यादव, दिवंगत सखाराम गंगाराम यादव, दिवंगत गोविंद दादू यादव, दिवंगत शंकर पांडुरंग यादव, दिवंगत गोविंद कृष्णा यादव, दिवंगत जानू गंगाराम यादव, दिवंगत सीताराम महादेव यादव, महादेव गोविंद यादव अर्थात एमजी यादव, गणपत विश्राम यादव, तुळशीराम कृष्णा यादव अर्थात टीके यादव,
आणि दिवंगत जनार्दन विश्राम यादव या साऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले म्हणून ही संघटना त्यांचे स्मरण करीत आहे. त्यानंतर सन 1993 साली ज्ञानदीप सेवा मंडळाची स्थापना करून विहाराच्या कामकाजाला रिसर आम्ही सुरुवात केली. प्रथमतः आम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्याभवन म्हणजे जी वास्तू जिथे आपण आज बसलो आहोत ही उभारून खऱ्या अर्थानं आम्ही समाजकार्याला सुरुवात केली. हे करत असताना कळत नकळत आम्हाला थोडीशी रोषात्मक भूमिकाही पत्करावी लागली. त्यासाठी दिवंगत आदरणीय महादेव गोविंद यादव एम जी यादव, आयुष्यमान गौतम भागुराम यादव, आयुष्यमान यशवंत पांडुरंग यादव, आयुष्यमान सुदर्शन शंकर यादव मोहारकर, दिवंगत गणपत विश्राम यादव या साऱ्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे आज आम्ही यशस्वी झालो याचं आम्हाला समाधान वाटतं. तसेच सन 2011 नंतर नव्याने जी कार्यकारिणी सन 2011 नंतर नव्याने जी कार्यकारिणी अस्तित्वात आली ती म्हणजे अध्यक्ष आयुष्यमान, आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष सुनील गोविंद यादव, आमचे सचिव विनोद लहू यादव, सहसचिव ज्यांनी आता सूत्रसंचालन केलेलं आहे ते विलास विष्णू यादव आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन वेळेची कमाल बाळगता त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या शांतीदूत विहाराच्या उद्घाटन सोहळ्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. हे आमचे व आमच्या यादव मंडळीचे आम्ही भाग्य समजतो. धन्यवाद. त्याचबरोबर एक महत्वाचे म्हणजे आमच्या लग्न झालेल्या बहिणी अर्थात आमच्या माहेर वशनी पुढे आमच्या आत्या असतील, बहिणी असतील, या साऱ्या जणी एकत्र येऊन त्यांनी असा विचार केला की या गावात या वाडीत ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो याचा विचार करून या आमच्या बहिणींनी या आपल्या शांतीदूत बुद्धविहाराला परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांचा अर्धपुतळा भेट स्वरूपात दिला. त्याबद्दल सुद्धा आपली संघटना या आमच्या माहेर वैष्णीचे आनंदाने स्वागत करते व अभिनंदन करीत आहे. तसेच महत्वाचे सांगायचे की या विहारासाठी लागणारी जागा अर्थात आम्हाला त्यांचाही सत्कार करायचा आहे, पण वेळ अभावी थोडंसं प्रमुख पाहुण्यांनाही जाणं त्यांच्या वेळेत अपेक्षित आहे. म्हणून ही जागा बक्षीस पत्र म्हणून करून मंडळाच्या नावे करून दिली. ते दिवंगत गुणाकृष्णा यादव, दिवंगत भिकाजी लक्ष्मण यादव, दिवंगत हिराजी चांदव यादव, आयुष्यमान सीताराम सांगाजी यादव, आयुष्यमान आनंद बाबू यादव, आयुष्यमान रमेश रामा यादव या साऱ्यांमुळे या जागेवर ही वास्तू उभी राहिली. त्याबद्दल सुद्धा संघटना त्यांचे आभार मानते व त्यांचे स्मरण करते. अर्थात जी आपल्याला जागा मिळाली या समोर जो विहार आपल्याला दिसतो त्या विहाराच्या तिकडच्या बाजूसमोर या आपल्याला मोठं भव्य दिव्य असं व्यासपीठ मिळतंय. ह्या साऱ्यांच्या ही जागा त्यांनी देवी स्वरूपात आम्हाला संघटनेला प्राप्त करून दिली म्हणून हे वैभव आपल्याला बघायला मिळतंय. आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. तसेच शैला विकास आमचे आजोबा सध्या गोमा यादव यांच्या मुली शैला भिकाजी कांबळे कुळली, आदरणीय वासंती पांडुरंग जाधव कुळली, आदरणीय अशोक सखाराम रणपिसे आंबेरे, सीताराम सखाराम रणपिसे आंबेरे, आदरणीय महेंद्र सोनू गमरे पिलवली आणि आदरणीय सुमती काशीराम पवार काताळे या सर्वांनी जमीन बक्षीस पत्र करण्यास जे मोलाचे आम्हाला सहकार्य केले त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो व त्यांना आम्ही ऋणी राहतो. तसेच ग्रामीण भावकीचे पुरुष व महिला सभासदांनी आदरणीय आमचे धर्मबंधू धर्मानंद गोविंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊन श्रमदान केले. त्यांचे सुद्धा
परिश्रम घेऊन श्रमदान केले त्यांचे सुद्धा ही संघटना आभार व्यक्त करते. हे सारं करीत असताना कळत नकळत आमच्या गाव शाखेच्या व मुंबई शाखेच्या सभासदांची मनं दुखावली असतील किंवा त्यांच्या मनातील कोणत्याही प्रकारची नाराजी असेल त्याबद्दल सुद्धा आम्ही अशा सभासदांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर मुंबईकर भावकीच्या सभासदांच्या प्रचंड सहकार्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित झालेल्या सर्व बंधू भगिनींचे जाहीररित्या अभिनंदन करून इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज ज्ञानदीप सेवा मंडळ पाचेरी सडा मोबाद यांच्या वतीनं या ठिकाणी बटन बंद केलं. या बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभी उपस्थित उद्घाटक श्री शांताराम लक्ष्मणजी यादव, आदरणीय भंते विश्वदीप बौद्धी महासभा क्षेत्रभूमी दादर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री सुनील गोविंद यादव, त्याचप्रमाणे बौद्धाचार्य श्री संतोष वासुदेव यादव, प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले श्री अशोक कृष्णा भाटकर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित या ग्वाल्हेर तालुक्याच्या सभापती सौ पूर्विताई निमुणकर, श्री विष्णू सधू कदम, श्री अनंतरामजी मोहिते, सौ मानसी मनोज ठोंबरे, त्याचप्रमाणे श्री शंकर लक्ष्मण रिंगणकर, सखाराम सुर्वे, प्रभाकर सुर्वे, रवींद्रजी आंबेडकर, रविकांत सोनू पवार, श्री शांताराम शिवराम कोळे, विद्याधर अप्पा कदम, सिद्धार्थ शिवराम जाधव, अनंत लक्ष्मण भोसले, राजन विनायक खरे, राम पांडे, गणपत सिद्धू डिंगणकर, गजानन रानडे आणि सिद्धार्थ जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या भागातील सर्व माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, खर तर आपण 131वी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी साजरी करत आहोत. त्यानिमित्त श्री शांतीची दूत श्री भगवान बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काल मी कातळ्यामध्ये होतो. संपूर्ण त्या गटाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि तिथेही मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. आज खरं तर या मोवारमध्ये सुवर्ण योग आहे, कारण आपल्याला मी या निमित्तानं थोडक्यातच सांगेन, एक धार्मिक आणि सात्विक काम हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. बांधवांनो, अशी ही कामं ही सर्वांच्या आयुष्यामध्ये येत नाही आणि ही पुन्हा पुन्हा न येणारी कामं आहेत. हे केव्हा तरी 50, 75, 100 वर्षाने अशी कामं होत असतात. त्याच्यामुळे या धार्मिक आणि सात्विक कामाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात, याच्याबद्दल काय दुमत राहिलेलं नाही. मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की या बौद्धवाडीमध्ये माझ्या आधीपासूनच एक चांगले संबंध आहेत आणि यापुढे राहतील. इथल्या विकासात्मक जी काही कामं आहेत त्यासाठी सुद्धा ही मंडळी वारंवार पाठलाग करून एक मोठा रस्ता या वाडीच्या लगत आपल्या सर्वांसाठी होत आहे. अनेक छोटी मोठी कामं त्या निमित्ताने करण्याची संधी मिळाली.
आणि मी माझ्या संपूर्ण युवा पिढीला एवढंच संदेश देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांना आपण डोक्यावर घेऊन चालणार नाही, त्यांना आपल्याला डोक्यामध्ये घेणे फार गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आपण करू, हे जेव्हा आपण पाळू आणि त्यांनी दिलेले जे संदेश आहे याचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर नक्कीच आपल्याला प्रगतीचे अनेक मार्ग खुले आहेत. या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं आज या ठिकाणी एक शानदार टुमदार असं विहार या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या विहारामध्ये बसताना आपण शिक्षण आणि विकासाचं केंद्रबिंदू म्हणून या विहाराकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला जाता जाताना सांगावंसं वाटतं. कारण हीच विहारं, हीच मंदिरं आपल्या विकासाची केंद्रबिंदू ठरवू शकतात हे केव्हाही आपण विसरू नका. इथे खूपसा सर्व मुलांनी, छोट्या छोट्या मुलांनी येऊन अभ्यास करा, चांगलं गुणगान घ्या आणि त्यातलं पावित्र्य राखा. विशेष म्हणजे त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं, तुमचं, आमचं सर्वांचं काम आहे आणि ते आपण सर्वजण राखाल असं मला या निमित्ताने वाटतं. आणि नक्कीच या विहाराच्या निमित्ताने मी सर्व मोबादकर वासियांना आणि इथे उपस्थित सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो. येथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदेश देणारे पहिले महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी शांतीदूत बुद्ध विहाराचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आता या ठिकाणी सभेचं आयोजन जे झालेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाला 2-2 मिनिटं बोलण्याची संधी दिलेली आहे. तरी आजच्या या सभेचे अध्यक्ष महोदय, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना आमंत्रित केले गेलेले आहे ते आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आमचे कार्यसम्राट महेशजी नाटेकर साहेब, गुहागर तालुका पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर मॅडम, त्याचबरोबर गुहागर तालुका पंचायत समितीचे सदस्य रवींद्र आंबेकर साहेब, ज्यांचं या ठिकाणी ज्यांना आमंत्रित केले गेलेले आहे ते भाटकर साहेब, त्याचबरोबर सर्वांची नावं घेत राहिलो तर बराच वेळ जाईल, 2 मिनिटं निघून जाते. तरी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले भारतीय बुद्ध शासन सभेचे कदम गुरुजी शिवराम यादव, बौद्ध सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विद्याधर कदम साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आजचा धार्मिक सोहळा बुद्ध विहार चा जो कार्यक्रम पार पडलेला आणि त्याकरिता त्यांना निमंत्रित करून मुंबईवरून या ठिकाणी जे आलेले आमचे धम्मगुरू बनतेजी, उपस्थित या गावचे पोलीस पाटील, सरपंच, ज्ञानदीप सेवा मंडळाचे मुंबई स्थानिक संघटनेचे सर्व आदिमाजी कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की मोबाळ गावामध्ये ज्या ज्या जुन्या मंडळींनी त्यांची नावं मला सर्वांचीच आता या ठिकाणी घेता येणार नाही, परंतु कृष्णा यादव, दिनू यादव, रामभाऊ, भिकाजी यादव अशी अनेक मंडळी या ठिकाणी हे बुद्ध विहार व्हावं म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले आणि
या विहाराची पायाभरणी केली. पायाभर स्थापना झाल्याच्या नंतर काही फरकाने दिवसांनी या पुढाकार घेतलेल्या मंडळींचं निधन झालं आणि ते या ठिकाणी ज्ञानदीप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवण स्मरण केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या माता पित्यांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्या बौद्ध धम्माचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धाचा शांतीवर आधारित असा बौद्ध धम्म दिला आणि त्याचीच आठवण म्हणून बौद्ध धम्माचं प्रतीक व्हावं ही त्यांची जी संकल्पना होती, त्या भावनेतून जुन्या मंडळींनी या विहाराची स्थापना केली आणि त्यावर कळस आज ज्ञानदीप मंडळाने कळस चढवण्याचे काम पूर्ण केलेले आहे. ही खरी श्रद्धांजली माझ्या त्यावेळी या गावच्या स्थानिक जुन्या मंडळीला आठवण स्मरण केल्याची होते असं मी या ठिकाणी समजतो. आणि मी अधिक वेळ न घेता ज्ञानदीप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज एक सुंदर असा कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जो घडवून आणलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. भारतीय बुद्ध शासन सभा ग्वादर तालुका या संघटनेच्या वतीने या संपूर्ण माता भगिनीला मी शुभेच्छा देतो. आणि या विहाराचं पावित्र्य जसं नाटेकर साहेबांनी खरोखर एक चांगली सूचना केलेली आहे. विहार बांधलं म्हणजे काम संपलं नाही, तर त्याचं जोपासना त्याची पुढे वाटचाल व्यवस्थितरित्या कशी होईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि बुद्ध विहार म्हणजे बुद्धीचं भांडार आहे अशाच प्रकारचा विचार करून या गावातील या वाडीतील मुलांनी या ठिकाणी येऊन रोज संध्याकाळी आपला अभ्यासक्रम मध्ये जीवनाचा जो मार्ग आहे जो बाबासाहेबांनी सांगितले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा जो उपदेश केलेला आहे ते ज्ञान या विहारात बसून आपण त्याचं ज्ञानाचं वाचन मनन केलं तर निश्चितच आपण आपल्या जीवनाचे पुढील पायरी याच्या पुढे जाऊन प्रकाशमय केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आत्मदीपो भव तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आत्मदीपो भव तुम्ही स्वतःच स्वयंप्रकाशित व्हा आणि दुसऱ्याला प्रकार द्या. याच्यातूनच आपल्याला बुद्ध विहारामधून वाटचाल करून पुढे गेलं पाहिजे. एवढं मी या ठिकाणी बोलून आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या ज्ञानदीप संघटनेला आणि आजच्या बुद्ध विहाराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. त्याच्यानंतर मी आमंत्रित करतो नेहमी सहकार्याची भूमिका असलेले आदरणीय आमचे सहकारी आयुष्यमान विजू आप्पा कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. जय भीम. भूक लागले? अरे आज तर तुमची भूक ताल सगळंच निघून गेलं पाहिजे होतं. आज खऱ्या अर्थानं तुम्ही या गावाला एका भारताच्या मोठ्या नकाशावर नेऊन ठेवलेलं आहे. मग आता जोरात बोला, बोला भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजनांच्या उद्धारकर्त्या महामानवांना महामातांना आपल्या सर्वांच्या साक्षीला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या शांतिदूत बुद्ध विहाराचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला त्या आदरणीय अध्यक्ष महाराज
ज्यांच्या हस्ते या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या आदरणीय भंते त्यांनाही वंदन करतो. आणि या धम्मपीठावर असलेले सगळ्यांची नावं घेत नाही, 2 मिनिटात बोलायचं आहे आणि सगळ्यांचा नामोल्लेख झालेला आहे. त्याच्यामुळे या धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर दिन बीते महीने में बीते रहे हजारों साल, दिन बीते महीने में बीते रहे हजारों साल, अमर रहेगा हर युग में वो शुद्धोदर का लाल, वो शुद्धोदर का लाल. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या शाखेची जबाबदारी वाढलेली आहे. विहार बांधला आता तसं काय अडचणीचं राहिलेलं नाही. म्हणजे कोणीही आपल्या आईच्या वडिलांच्या भावाच्या स्मरणार्थ पैसे देतात, विहार बांधली जातात. विहार आपण बांधतो पण ते का बांधतोय याचं जर आत्मपरीक्षण झालं तर ते विहार बांधण्याची खरी जबाबदारी आपल्याला कळलं असं मी म्हणेन. मी बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर फिरणारा माणूस असल्यामुळं प्रत्येक अगदी मंडणगडच्या टोकापासून इकडं राजापूरच्या टोकापर्यंत ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला प्रत्येक गावातली प्रत्येक माणसं प्रत्येक समाजाची माणसं भेटतात आणि तिथं जातो. त्या वेळेला फार वेगवेगळ्या प्रकारचं ऐकायलाही मिळतं. बघा आता आम्ही बाकीच्यांचं कुणाला सांगत नाही, मी माझ्या अनुभवीतच सांगतो की ज्या वेळेला या शाखेत 2 संघटना निर्माण होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याकडं भानगडीला सुरुवात होते. आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की हे ज्यांची मंडळ आहे हे मंडळ या विहाराचं संघटन आहे, या विहाराचं जे काम आहे त्या कामासाठी अतिशय प्रामाणिकपणानं केलं तर ते विहार बांधल्याचं समाधान वाटेल असं मला वाटतं. कारण काय बघा, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला पैसा येतो त्यावेळेला भानगडी सुरू होतात आणि त्या भानगडी नको आहेत. कारण बुद्धविहार बांधणं इतकं सोपं नाही. आज तुम्ही बुद्धविहार बांधलेलं आहे, याचा खर्च किती आहे ते मी सांगितलंय, ते तुम्हाला माहिती आहे. पण उद्या आजपासून तुम्हाला खऱ्या अर्थानं सुरुवात करायला पाहिजे. आज विहाराचं उद्घाटन झालंय, उद्यापासून तुम्हाला 1 रुपया त्याच्या पुढच्या कामासाठी काढायला पाहिजे. नाहीतर मग उद्या याची डागडुजी करताना खूप अडचणी निर्माण होतात. जसं आता आमचं विहाराने नुसती कौलं काढलेली तरी आम्हाला जवळजवळ 3 लाख रुपये खर्च आला साहेब. आणि हा खर्च आम्ही कधी त्याच्यात भरलेला नाही. आम्ही फक्त जयंती कार्यक्रम एवढंच करीत राहिले. आणि म्हणून पुढच्या वाटचालीनं उद्या तुमचं ही जबाबदारी वाढली की मला उद्यापासून 1 रुपया उद्याचा या विहाराच्या दानपूजेसाठी जो घसारा आहे तो तुम्हाला आतापासूनच काढून ठेवावा लागेल. आणि आपण सगळी शुद्ध मंडळी आहेत. हे विहार बांधणे इतकं सोपं नाही. तुम्ही सगळा परिपूर्ण विचार करून बांधलेला आहे आणि तुम्ही या वाटचालीला या नवीन पिढीला खऱ्या अर्थानं बुद्धाच्या दिशेनं बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने घेऊन चालणार. त्याबद्दल आपल्या मंडळाला तुमच्या या सगळ्या संघटनेला मी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर विभाग नंबर 6 शाखा क्रमांक 50 आंबोली आणि आनंदवन बुद्धविहार या विश्वस्त संस्थेच्या वतीनं मी आपणा सगळ्यांना लाख शुभेच्छा देतो आणि मी माझे लांबलेले विचार इथं थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमो बुद्धाय, जय भीम. साथियो, विचार मंचावर उपस्थित सन्माननीय आजच्या या सभेचे अध्यक्ष सुनीलजी यादव साहेब, ज्यांच्या पवित्र हस्ते या बुद्ध विहारातील तथागताच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना झाली, हे विशुद्ध बौद्धिक भंते त्याचबरोबर धम्मपीठावर उपस्थित या गुहागर पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय निमोणकर मॅडम, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय नाटेकर सर, पंचायत समिती सदस्य सन्माननीय आंबेडकर साहेब, या विहाराचे उद्घाटक सन्माननीय शांताराम यादव साहेब, ज्यांनी आपणा सर्वांना माझं नाव सुचवलं आणि या ठिकाणी आमंत्रित केलं,
ते DG यादव साहेब, या ठिकाणी सर्व मान्यवरांची नावं घेण्यातच वेळ जाईल. बऱ्याच जणांची नावं घेतलेली आहे, परंतु प्रत्येक जण आदरणीय ज्यांनी त्यांनी सहकार्य साथसहयोग केला ते सर्व सन्माननीय आयुष्यमान या ठिकाणी मान्यवर, त्याचबरोबर ज्ञानदीप सेवा मंडळ, यशोदीप तरुण मंडळ, सत्वशील महिला मंडळ, आपणा सर्वांच्या योगदानातून सहकार्यातून या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं बुद्ध विहार या ठिकाणी आपल्याकडून निर्माण केलं गेलं आहे. आपणा सर्वांना खरोखरच धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. ही एक काळाची गरज आहे आणि ती आपणा सर्वांकडून पार पाडली गेलेली आहे. साथियो, या विहाराच्या उद्घाटन सोहळ्याला आपण बामसेचे प्रचारक या ठिकाणी निमंत्रित केला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी. त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मी जे काही विषय मांडणार आहे, खरं म्हणजे आता जवळपास 1:30 वाजून गेला, 1:37 झालेली आहे. मला वाटलं होतं 12 वाजेपर्यंत माझ्या हातात माईक येऊन किमान 2 तास मी तुमच्याशी चर्चा करेन, परंतु आता सगळ्यांना नाही म्हटलं तर निसर्ग कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे प्रत्येकाला भूक लागलेली असणार आणि अशा प्रसंगी प्रबोधनाचे डोस पाजणे हे फार अवघड काम आहे. तरी देखील जेवढं शॉर्ट मध्ये आणि थोडक्यात सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो बुद्ध विहार. साथियो, काही ठराविक मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे विहार, दुसरा मुद्दा आहे धम्म. धम्माचा ऱ्हास का होतो, तो टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणी बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू चालू होता आणि इंटरव्ह्यू चालू असताना बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला गेला. आपणाला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी हिमालयावर काम केलं आहे. बाबासाहेबांनी जे काम केलं आहे त्याला जगात तोड नाही. तरी देखील पत्रकारांना एक कुमकुमी असते प्रश्न विचारण्याची, आणि पत्रकाराने प्रश्न विचारला, बाबासाहेब, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेलं सर्वोत्कृष्ट काम सांगा. बाबासाहेबांनी सगळीच कामं केलेली ती सर्वोत्कृष्ट होती, परंतु त्यातलं सर्वोत्कृष्ट कुठलं काम आहे हे बाबासाहेबांना विचारलं पत्रकारांनी. त्या बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं साथियो, अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या मनामध्ये शंका आली असेल, प्रश्न निर्माण झाला असेल की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, हे सर्वोत्कृष्ट काम केलं. कदाचित कुणाला वाटलं असेल की बाबासाहेबांनी देशाला संविधान दिला, क्रांती केली, हक्क अधिकार दिले, आरक्षण दिलं, ही सर्वोत्कृष्ट कामं केली. परंतु साथियो, बाबासाहेबांचे शब्द आहेत, बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे पत्रकारांना. बाबासाहेब म्हणतात कि मैंने मुर्दे में जान ले आई, मुर्दे को सचेतन बनाया, आगे का काम वो खुद करेंगे. साथियो, आपल्या भारत देशाचा इतिहास आहे की आम्हाला माणसं म्हणून जगायला किंमत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला मुर्द्यांपेक्षा मुर्दे बनवलं होतं. अशा मुर्द्याला जिवंत करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलं. काय बाबासाहेब म्हणाले की एक व्यक्ती जीवनामध्ये जेवढं काम करू शकणार नाही त्याच्या कितीतरी पट अधिक मी काम केलेलं आहे आणि हा कारवा इथपर्यंत आणलेला आहे. तर साथियो, हा ठीक आहे, ठीक आहे. साथियो, बाबासाहेब म्हणाले की हा कारवा मी इथपर्यंत आणलेला आहे आणि हा कारवा तुम्हाला नाही जमलं तर इथेच ठेवा, पण मागे नेऊ नका. याच्यावर एक समीक्षा आपल्याला करायची आहे. काय बाबासाहेबांचा कारवा मागे गेला की पुढे गेला. साथियो, मी पहिल्या मुद्द्याकडे वळत आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला धम्म जो दिला आहे तो धम्म म्हणजे बौद्ध धम्म. या बौद्ध
धम्माच्या प्रतीक म्हणून आपण आपल्या गावामध्ये विहार बांधत असतो. आता हे जे विहार आहे, हे विहार म्हणजे नेमकं काय? विहार हा शब्द पाली भाषेतला आहे आणि पाली भाषेतल्या या विहार शब्दाचा अर्थ आहे मुक्त, मुक्तपणे व्यक्त होणे, अभिव्यक्त होणे, त्याला विहार म्हणतात. मुक्त संचार करणे, मुक्त चर्चा करणे, खुली चर्चा करणे, ओपन चर्चा करणे. काय चर्चा करायची आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातल्या नागरिकांवरती मी पहिलाच मुद्दा सांगितला की आम्ही मुडदे बनलो होतो. या मुडद्यामध्ये जान आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. हे मुडदे आम्ही का बनले होतो, हे मुडदे आम्ही का बनले होतो याची पहिली चर्चा या विहारात झाली पाहिजे. आमचा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात जो कौम अपना इतिहास भूल जाती है, इतिहास उन्हें सबक सिखाती है. म्हणजे आम्ही जर आमचा इतिहास शिकवला असतो विसरलो तर इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. इतिहासाची पुनरावृत्ती होते, इतिहासाची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ जर आम्ही बाबासाहेबांच्या काळात मुडदे होतो पुन्हा आम्ही मुडदे बनू शकतो. हे होऊ नये असं वाटत असेल तर आपण चर्चा केली पाहिजे, विहारामध्ये चर्चा केली पाहिजे. हे असं का घडलं, विहारामध्ये चर्चा केली पाहिजे की याच्यावर आपल्याला बाबासाहेबांनी काय उपाय दिला आणि आपण काय नेमकं केलं पाहिजे. साथियो, या ठिकाणी या विहाराचा उपयोग आपल्याला जागृतीसाठी झाला पाहिजे. जागृतीसाठी म्हणजे नेमकं काय? जागृतीसाठी याचा अर्थ जागृतीचे 5 सिद्धांत आहेत. जागृतीचा पहिला सिद्धांत आहे की आमच्या देशामध्ये क्रांती प्रतिक्रांती का होते याचा अर्थ आम्हाला शत्रू मित्र माहित नाही, म्हणून शत्रूची ओळख हा जागृतीचा पहिला सिद्धांत आहे. जागृतीचा दुसरा सिद्धांत आहे मित्राची ओळख. शत्रूच्या विरोधामध्ये, शत्रूच्या षडयंत्रामध्ये आपण सामील व्हायला नाही पाहिजे. शत्रूचा विरोध आपण ओळखला पाहिजे. शत्रू नेहमी आमच्या विरोधात षडयंत्र करत असतो. शत्रू नेमकं काय करत असतो याची चर्चा या विहारात झाली पाहिजे. या शत्रूला आपण जागेवर ठेचण्यासाठी, जागेवर थांबवण्यासाठी मित्राची साथसहयोग घेतली पाहिजे. हे मित्र आमचे कोण आहेत हे ओळखता आले पाहिजे. या विहाराच्या समोर एक स्लोगन लिहिलेलं आहे, बुद्धाचं स्लोगन आहे, क्रांतिकारी स्लोगन आहे. या एका स्लोगनने बुद्धाने क्रांती केली आहे. बुद्ध हे शांतीचे प्रतीक नाहीये तर क्रांतीचे प्रतीक आहे. तथागत बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध हा शब्द जो आहे हा ज्ञानाशी संबंधित आहे. ज्ञान, ज्ञान म्हणजे नेमकं काय तर साथियो, बुद्धाच्या काळामध्ये भारत देशामध्ये एक व्यवस्था लागू झाली होती. या व्यवस्थेचं नाव आहे वर्ण व्यवस्था. आणि ही वर्ण व्यवस्था म्हणजे अन्यायकारी व्यवस्था आहे. याचं ज्ञान प्रथम बुद्धाला झालं आणि मग बुद्धाने नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तिचं एक स्लोगन दिलं. त्या स्लोगनचं नाव आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर ही बहुजन जे आहेत हे बहुजन आमचे मित्र आहेत. मग हे बहुजन कोण आहेत? हे बहुजन आम्हाला बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेले आहेत. या संविधानामध्ये बहुजन आम्हाला माहित असायला पाहिजे. हे बहुजन आमचे मित्र आहेत आणि मित्रांशी साजा गठबंधन आपण केलं पाहिजे. हे आपण या विहारामध्ये शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, तर आम्ही जागरूक होणार आहोत. तर साथियो, बहुजनामध्ये नंबर 1 आहे ओबीसी, नंबर 2 आहे मराठा, नंबर 3 आहे एससी, नंबर 4 आहे एसटी आणि नंबर 5 आहे मायनॉरिटी. हे 5 लोक म्हणजे हाताची 5 बोट आहेत. ही 5 बोट वाळल्याशिवाय मूठ वळत नाही. म्हणून आपल्याला या बहुजनांची साथसंगत केली पाहिजे, बहुजनांशी गठबंधन केलं पाहिजे. हे संविधान गवित बहुजनांना राजा बनवणार आहे. पण केव्हा एकत्र आले तर काय आम्ही एकत्र येतो काय येत नाही याची कारण या विहारामध्ये केली पाहिजे. याच्यासाठी हे विहार आहे. जागृतीचे 2 सिद्धांत सांगितले, शत्रूची ओळख आणि मित्राची ओळख. जागृतीचा 3रा सिद्धांत आहे शत्रूची ताकद आम्हाला माहित असायला पाहिजे.
जागृतीचा चौथा सिद्धांत आहे मित्राची ताकद आम्हाला माहित असली पाहिजे आणि जागृतीचा पाचवा सिद्धांत आहे आमचा इतिहास आम्हाला माहित असायला पाहिजे, आमच्या प्रेरणा आम्हाला माहित असायला पाहिजे. तथागत बुद्ध ही आमची प्रेरणा आहे. बुद्ध ते भीमराय यामध्ये असणारे महापुरुष आम्हाला कोण कधी शिकवत नाही. हे महापुरुष जे आहेत या महापुरुषाने अखंड आयुष्यामध्ये चंदनासारखे ते आमच्या हितासाठी जगले, हितासाठी झगडले. या महापुरुषाने आम्हाला हक्क अधिकार देण्याची लढाई अखंड आयुष्यभर केली. या महापुरुषाला ज्यांनी त्यांनी साथ सहयोग केला ते आमचे मित्र आहेत. या महापुरुषाला ज्यांनी त्यांनी विरोध केला ते आमचे शत्रू आहेत. हे शत्रू आणि मित्र कोण हे विहारामध्ये बसून आपण चर्चा केली पाहिजे, मुक्त चर्चा केली पाहिजे, खुली चर्चा केली पाहिजे, सत्य चर्चा केली पाहिजे. याच्यासाठी हे विहार आहे. साथियो, हे जे महापुरुष आहेत तथागत बुद्ध आहे, भारत नव्हे तर विश्व बुद्धमय करणारे सम्राट अशोक आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सर्व संत आहेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत, शाहू महाराज आहेत, विश्वरत्न महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सारे आमचे प्रेरणास्थान आहेत. या साऱ्यांचं कार्य याची चर्चा आपल्याला या विहारात केली पाहिजे. आणि त्याच बरोबर या देशामध्ये होणारे कायदे, या देशामध्ये होणाऱ्या घटना, या देशामध्ये घडणाऱ्या परिस्थिती या देखील आम्हाला समजल्या पाहिजे. हे समजत असताना आम्हाला शत्रूची षडयंत्र कळली पाहिजे, शत्रूचा उद्देश कळला पाहिजे. शत्रूचा उद्देश काय आहे? शत्रूचा उद्देश 3 आहे. 3 उद्देशासाठी शत्रू काम करत असतो आणि हे 3 उद्देश आपण कधी शत्रूचे सफल होऊ दिले नाही पाहिजे. हे 3 उद्देश कोणते शत्रूचे? तर नंबर 1, शत्रू 3 उद्देशासाठी काम करतो. हे 3 उद्देश आम्हाला माहित असायला पाहिजे. त्याचा नंबर 1 चा उद्देश आहे तुम्हाला गुलाम बनवणे. गुलाम म्हणजे काय? बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंड करेल. जगातल्या क्रांत्या सगळ्या गुलामांनी केल्या. गुलाम याचा अर्थ हक्क आणि अधिकार ज्यांचे काढून घेतले जातात त्याला गुलाम म्हणतात. महापुरुषाने आम्हाला हक्क अधिकार देण्याची लढाई केली. आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी महापुरुष लढले. आजची सरकार, आजचं व्यवस्था आम्हाला शिक्षण देते की काढून घेते ही चर्चा विहारात झाली पाहिजे. आम्हाला एक दमडी सुद्धा बाळगण्याचा अधिकार नव्हता, म्हणजे संपत्तीचा अधिकार नव्हता. हा संपत्तीचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी कलम 39 दिलं. त्याच्यासाठी 39 क दिलं. हे सगळे समजून घेण्यासाठी, संपत्ती बाळगण्याचा अधिकार देण्यासाठी, हक्क देण्यासाठी महापुरुष लढले. भारत देशामध्ये नोटबंदीचा कायदा केला जातो, म्हणजे आम्हाला संपत्ती देण्याचा कायदा केला जातो की काढून घेण्याचा कायदा केला जातो. राजावरती कुठलाही कायदा लागू होत नाही. लोकशाहीमध्ये आम्ही राजे आहोत, परंतु आम्हाला पोलीस थांबवतो, थांबता म्हणतो की तुमचं हे दाखवा ते दाखवा नाही तर मग दंड भरा. अरे आम्ही राजे आहोत, आमच्याकडे दंड घेता, म्हणजे नेमकी लोकशाही आहे की नाही? म्हणजे आमच्याकडे देशामध्ये संविधान लागू आहे की मनुस्मृती लागू आहे, आमच्या खिशातून पैसे काढण्याचे कार्यक्रम चाललेले आहेत. या संदर्भामध्ये आपल्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, जागृती व्हायला पाहिजे, याला विरोध व्हायला पाहिजे. साथियो, त्याचबरोबर बाबासाहेबांनी आम्हाला नोकरीचा अधिकार दिला. आम्ही नोकरी केल्यामुळे आम्ही बूट पॅन्ट आणि 4 व्हीलर गाडीमधून फिरतो. तुमच्याकडे देखील अशी मंडळी असेल, परंतु हे जे शासन आहे, प्रस्थापित शासन आहे, हे सगळ्यांच्या नोकऱ्या घालवण्याचं काम करतोय. ज्याला तुम्ही निवडून देताय ते संसदेमध्ये कायदे बनवत आहेत, नोकर भरती बंद. इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी 1936 साली एक कायदा बनवला. त्या कायद्याचं नाव आहे सॅलरी अँड वेजेस ऍक्ट. तो 8 जुलै 2019 रद्द करून टाकला. आणि काय बनवला? नो वर्क नो पे नवीन कायदा बनवला. हे कायदे आमच्या विरोधात बनवले जात आहेत की समर्थनात बनवले जात आहेत, याचा विचार ह्या विहारामध्ये केला पाहिजे. साथियो, असे अनेक कायदे बनवलेले आहेत की जे तुमच्या विरोधात आहेत. या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, हे कायदे वाचून बघितले पाहिजे, हे कायदे शिकले पाहिजेत.
आणि हे कायदे असे जर बनवले गेले तर एक दिवशी पुन्हा आमच्यावरती मुर्दा बनण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. याचं चिंतन करण्यासाठी, मनन करण्यासाठी ही विहार आहे. साथियो, शत्रूचे 3 उद्देश मी सांगतोय तुम्हाला. त्यातला पहिला उद्देश जो आहे तो तुम्हाला गुलाम बनवण्याचा उद्देश आहे. दुसरा उद्देश जो आहे तुमचं शोषण करण्याचा उद्देश आहे. शोषण करणे याचा अर्थ काय आहे की तुमच्या खिशामध्ये जर पैसा आला, बाबासाहेबांनी संविधान लिहून संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिला. समानतेचा अधिकार म्हणजे काय नेमकं आहे तर समानतेचा अधिकार याचा अर्थ असा आहे की जर समजा माझं घर दुमजली असेल तर माझ्या देशातल्या पीएमचं घर पण दुमजली असलं पाहिजे. आज ही परिस्थिती आहे का? अर्जुन सेन गुप्ता यांचा एक अहवाल आहे. ते सांगतात की भारतामध्ये 83 कोटी लोक उपाशी आहेत. 83 कोटी लोकांमध्ये 29 कोटी लोकांचं उत्पन्न 6 रुपये पण नाही. काय 6 रुपयामध्ये आज काय येतं का? चहा तरी येतो का? म्हणजे अशी आमच्या देशावरती उपास राहण्याची वेळ आलेली आहे. आणि तरी देखील याच लोकांना दंड केला जातो. आणि उलट राहुल चोक्सी नाव ऐकलंय का? नीरव मोदी नाव ऐकलंय का कुणी? यांचे परवाच्या दिवशी 68,000 करोड रुपये माफ केले. हे कोण आहेत? यांनी देशाला नागवलेलं आहे, यांनी देशाला फसवलेलं आहे. यांचे पैसे माफ. परंतु देशातला शेतकरी गाभाड कष्ट करणारा, घाम घालणारा, देशातील लोकांचं पोट भरणारा, या शेतकऱ्याचे 70 कोटी माफ करण्यासाठी देशातल्या सरकारकडे पैसे नाही. या गोष्टीवरती चर्चा केली पाहिजे, विचार केला पाहिजे. सॅलरी ऍक्ट मधून आमच्या पगाराचा कायदा नष्ट केला, आम्हाला मान सन्मान दिलेले सगळे अधिकार नष्ट करतायत. या गोष्टीवरती विचार आणि चर्चा करण्यासाठी या विहाराचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला भामसेच्या कार्यकर्त्यांना बोलवावं लागेल, समजून घ्यावं लागेल, एकत्र यावं लागेल, बहुजन प्रस्थापित व्हावं लागेल. आणि या देशावरची जी व्यवस्था आहे तुमची बहुजनांची व्यवस्था, संविधानिक व्यवस्था निर्माण करावी लागेल. तर देशामध्ये तुम्ही टिकणार आहात. नाहीतर पुन्हा एकदा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पुढच्या पिढीला मुर्दा बनण्याची वेळ येणार आहे. बाबासाहेबांचा कारवा मागे नाही तर असा कारवा नेण्याचा पातक आमच्यावरती येणारे येऊ नये. म्हणून या विहारामध्ये आपण चर्चा केली पाहिजे. साथियो, शत्रूची 2 षडयंत्र सांगितली, शत्रूचे 2 उद्देश सांगितले. पहिला उद्देश गुलाम बनवणे. ज्योतिराव फुलेंच्या लक्षात आलं की देशाची समस्या गरिबी नाही, देशाची समस्या उपासना नाही, देशाची समस्या जी आहे ती पोटाला अन्न मिळत नाही ही नव्हे तर गुलामी आहे. म्हणून ज्योतिरावांनी ग्रंथ लिहिला गुलामगिरी. आम्ही कधी गुलामगिरी वाचला का? गुलामगिरी वाचणारा पहिला महापुरुष आहे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांनी त्या गुलामगिरीवर सगळा उपाय केला आणि देशाला संविधान दिलं, आझादी दिली. पण ते संविधान देखील आम्ही वाचलं नाही, आमच्या देशातल्या लोकांनी वाचलं नाही. अनेकांना आम्ही विचारतो संविधान बघितलं तरी काय? नाही म्हणतात. भारत देशाचं संविधान चांगलं आहे की वाईट आहे? काय प्रश्न विचारला? भारत देशाचं संविधान चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. मग दिल्लीला जंतर मंतरवर जाळलं का? दिल्लीच्या जंतर मंतरवर भारत देशाचं संविधान भर दिवसात जाळलं. जर भर दिवसात जाळलं असेल तर का जाळलं याची चर्चा आम्ही केली, त्याला विरोध आम्ही केला, कोणी जाळलं विचार केला. हे संविधानावर हक्काधिकार देणारं संविधान या देशातून संपवण्याचे राजरोसपणे कार्यक्रम चालू आहे. याची चर्चा आम्हाला इथे व्हायला पाहिजे. साथियो, शत्रूचे 2 उद्देश सांगितले. नंबर 1 गुलाम बनवणे, नंबर 2 शोषण करणे आणि नंबर 3 तुमच्यावर सदैव राज्य करणे. राजा बनवला आम्हाला, मताचा अधिकार दिला आम्हाला, पण आम्ही कधी गेलोच नाही तिथपर्यंत. ज्याने आमचे हक्काधिकार पिढ्यानपिढ्या नाकारले त्यांनाच आम्ही राजे बनवले आणि तेच आमच्या विरोधात राजरोसपणे कायदे करतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आपण या विहारामध्ये बसलं पाहिजे. ही शत्रूचे 3 उद्देश आहेत. हे सफल करण्यासाठी शत्रू रात्रंदिवस काम करतो, परंतु हे उद्देश आम्ही समजून सुद्धा घेत नाही. हे समजून घेण्यासाठी विहारात गेलं म्हणजे नंबर 1 शत्रूचा उद्देश आहे. शत्रू हजारो वर्ष या एका उद्देश 3 उद्देशासाठी काम करतो. त्यातला पहिला उद्देश तुम्हाला गुलाम बनवणे.
दुसरा उद्देश तुमचं शोषण करणे आणि तिसरा उद्देश आहे तुमच्यावर सदैव राज्य करणे. साथियो, शत्रूचे षडयंत्र समजले पाहिजे, शत्रूची पॉलिसी समजली पाहिजे आणि ही षडयंत्र पॉलिसी तुमच्याशी गोड बोलण्याची आहे, परंतु शत्रू कधी तुमचं कल्याण करणार नाही. बुद्धाची विचारधारा जी आहे ती काय आहे? आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत्य कल्याण. सगळ्यांचं कल्याण करणारी बुद्धाची विचारधारा आहे. शत्रूची विचारधारा जी आहे ते आदि सत्यानाश, मध्य सत्यानाश आणि अंतिम सत्यानाश करणारी आहे. ही काय विचारधारा आहे हे समजून घेण्यासाठी ही विहार आहे. साथियो, या ठिकाणी आपल्याला बुद्धाचा विचार माहीत असायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी आम्हाला बुद्ध धम्म दिला. साथियो, बुद्ध धम्म हा स्वातंत्र्याचा सगळ्यात उच्च अधिकार आम्हाला दिलेला आहे. बुद्ध धम्म हा स्वातंत्र्याचा सगळ्यात उच्च अधिकार दिलेला आहे. परंतु त्यापूर्वी बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य करण्यासाठी 5 वेळा प्रयत्न केले. बाबासाहेबांनी धम्म दिला, हा शेवटचा अधिकार दिला, परंतु त्याच्या आधी 5 वेळा आम्हाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केल्या. याची चर्चा कधी आम्ही केली आहे का? त्याची चर्चा प्रथम आपल्याला करावी लागेल. नंबर 1, 17 ऑगस्ट 1932 ही बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य केल्याची तारीख आहे. आम्ही स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, आम्ही गुलाम म्हणजे नेमकं काय आम्हाला माहित नाही. गुलाम म्हणजे काय माहित नाही, स्वातंत्र्य म्हणजे काय माहित नाही, अशी आमची परिस्थिती आहे. तर साथियो, गुलाम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे. लक्ष असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, गुलाम याचा अर्थ तुमचे हक्क अधिकार काढून घेणे. काय गुलाम म्हणजे? हक्क अधिकार काढून घेणे, राजरोसपणे काढून घेत आहेत. शिक्षणाचा कायदा, राईट टू एज्युकेशन इज नॉट गिवन टू एज्युकेशन टू यू बट टेक आउट द एज्युकेशन ऑफ युअर. याच्यावरती आम्ही अख्ख्या भारतभर चर्चा लावली. कुणी आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. काय म्हणालो मी कळलं का? राईट टू एज्युकेशन, तुम्हाला शिक्षण देण्याचा कायदा नाही, शिक्षण काढून घेण्याचा कायदा आहे. ओपनली माईक वर बोलतोय. कधी कुणी आम्हाला विचारणार असं कसं म्हणता? शिक्षण काढून घेण्याचा कायदा, न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 काय आहे आता लागू केली. त्यांचा प्रोजेक्ट 2030 आहे. दॅट इज कॉल्ड न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. माहित नाही आम्हाला. आम्हीच गुरुजी लोक जाऊन सांगतोय चांगलं आहे, चांगलं आहे. पण शत्रूचा उद्देश साध्य करण्यासाठी लॉंग टर्म त्यांची पॉलिसी असते, लॉंग टर्म त्यांचे प्लॅन असतात. ज्याने आम्हाला हजारो वर्ष शिक्षण नाकारलं ते तुम्हाला शिक्षण देण्यासाठी काम करत नाहीये, तुमचं शिक्षण संपवण्यासाठी काम करत. नोकऱ्या संपल्या हे तरी आमच्या लक्षात आले का? आमच्या तरुण मुलांना नोकऱ्या नाहीये. इथे बसलेली तरुण मुलं आहेत, शिकलेली आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, प्रोफेशनल एज्युकेशन प्राप्त केलेलं आहे. नोकऱ्या नाही, व्यवसाय नाही. आणि हे जर त्यांना कळलं तर दुसऱ्या दिवशी क्रांती होईल. तथागत बुद्धाला आम्ही शांतीचे प्रतीक म्हणतो, चूक आहे. तथागत बुद्ध कुठेही शांतीची मशाल घेऊन गेले नव्हते. तथागत बुद्धांनी क्रांती केली देशात. काय क्रांती केली? जसं मी आता तुम्हाला सांगितलं, गुलाम, आम्हाला गुलाम बनवण्याचं षडयंत्र होतं ते बुद्धाने ओळखलं. वर्ण व्यवस्था लागू झाली. वर्ण व्यवस्थेमध्ये 4 वर्ण होते. 4 वर्णामध्ये पहिला वर्ण आहे ब्राह्मण. याला सगळे अधिकार. काय अधिकार असतात? शिक्षण, संपत्ती, सत्ता आणि शस्त्र, हे 4 अधिकार आहेत. हे ब्राह्मणाला 4ही अधिकार आहेत. दुसरा आहे क्षत्रिय, त्यालाही 4 अधिकार आहेत. तिसरा आहे वैश्य, त्याला 2 अधिकार आहेत, शिक्षण आणि संपत्ती. आणि चौथा वर्ण म्हणजे ह्या भारत देशातले सगळेच शूद्र लोक.
बुद्धाच्या काळात एसटी नव्हते, एसटी नव्हते, इतर कुठलेही जाती नव्हते, लक्षात घ्या. सगळे एकाच वर्णात होते आणि तो वर्ण म्हणजे शूद्र वर्ण. आणि त्या शूद्राला एकही अधिकार नाही. आणि अधिकार काय होता तर सेवा करणे. कशी सेवा करायची? निरपेक्ष भावनेने करायची. त्याच्यासाठी त्यांनी स्लोगन लिहिलं, त्याच्यासाठी त्यांनी श्लोक लिहिले. काय म्हणतायत? कर्मेणाधिकार असते मा फलेषु कदाचनम. म्हणजे काय की आयुष्यभर कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. अशा प्रकारचे श्लोक लिहून त्याने आमच्यावरती गुलामी थोपवली होती. ही कुणाच्या लक्षात आली? ही तथागत बुद्धाच्या लक्षात आली. बुद्धाने याच्यावरती विचार केला, बुद्धाने याच्यावरती मार्ग शोधला आणि तो जो मार्ग होता तो क्रांतिकारी मार्ग होता. क्रांती म्हणजे बदल. हे जे का आम्हाला शूद्रत्व थोपवलं गेलं होतं, हे जे का आम्हाला गुलामी थोपवली गेली होती, हे जे का आमचे हक्क अधिकार काढून घेतले गेले होते, ते सगळे देण्याचं कार्य बुद्धानंतर झालं. म्हणजे आम्हाला शिक्षण मिळालं. केवळ शिक्षण नव्हे, तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, उज्जैन अशी 27 महाविद्यालय, विश्वविद्यालय भारत देशात झाली आणि जगातले सगळे पंडित या देशात येऊ शिकू लागले. ज्ञानाची क्रांती झाली. संपत्ती, देशामध्ये सोन्याचा धूर निघू लागला. संपत्तीची क्रांती झाली. आमचे सगळे लोक राजे झाले. सम्राट अशोक राजा झाला. आमच्या हातात राजकीय सत्ता आली. बुद्धाच्या आंदोलनामुळे क्रांती झाली. शस्त्र बाळगण्याला परमिशन नव्हतं, शस्त्र हातात आलं. बोलायला पण परमिशन नव्हतं. बाबासाहेबांनी संविधान 19 लिहून, संविधान कलम 19 लिहून आम्हाला फ्रीडम टू स्पीच अँड फ्रीडम टू एक्सप्रेशन अधिकार दिला. म्हणजे काय दिलं? बोलण्याचा अधिकार दिला. आम्हाला बोलण्याचा पण अधिकार नव्हता भारत देशात. याला गुलामी म्हणतात. ही गुलामी दूर करण्यासाठी महापुरुषांनी काम केलं. आम्ही गुलामी, आमच्या गुलामीचे कायदे बनवले जात आहेत तरी आमचा तिकडे लक्ष नसतो. तर साथी, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. तर या ठिकाणी मी आपल्याला जो शत्रूची षडयंत्र जे आहेत ते आजच्या काळात ती काय षडयंत्र आहे ही मी तरुण विद्यार्थ्यांना समोर ठेवून सांगतोय. ही जी आमची तरुण मुलं आहेत, जी शिकलेली मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, प्रोफेशनल एज्युकेशन केलेली मुलं आहेत, अतिशय शार्प असणारी मुलं आहेत. यांचा जर बायोडाटा आम्ही बघितला तर हे कलेक्टर होण्याच्या लायकीचे आहेत. या मुलांना कलेक्टर बनू शकतो, सीओ बनू शकतो, अशा प्रकारची योग्यता असणारी आमची ही मुलं आहेत. आमची मुलं कुठेही बुद्धिमत्तेमध्ये कमी नाही, आमची मुलं कुठे हुन्नरमध्ये कमी नाहीत, आमची मुलं कुठेही कौशल्यामध्ये कमी नाहीत. या तरुण पिढीचा जर उपयोग व्यवस्थेने करून घ्यायचा ठरवला, शासनाने करून घ्यायचा ठरवला तर हा म्हणता या देशामध्ये सोन्याचा धूर निघेल. परंतु या तरुण व्यवस्थेला, या तरुण मुलाला या देशातून कसं नष्ट करायचं, ही तरुण पिढी कशी बर्बाद करायचं, असं पद्धतशीर षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. साथियो, त्याच्यासाठी 5 गोष्टी या देशात दिलेल्या आहेत आणि या 5 गोष्टी काय आहेत आम्हाला माहित नाही. या 5 गोष्टी शत्रू नेहमी अपग्रेड होत असतो, अपडेट होत असतो. बुद्धाच्या काळात 5 गोष्टी सांगितल्या बुद्धाने, या चुकीच्या आहेत आणि या चुकीच्या आहेत, या करू नका, सोडून द्या. बुद्धाचं लोक ऐकले. तुम्ही माझं ऐकलं तर तुम्ही सुद्धा क्रांती करू शकाल. बुद्धाने कोणत्या 5 गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून सांगितल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिली गोष्ट सांगितली बुद्धाने चुकीची आहे हिंसा. आम्ही जनावरांवर प्रेम करणारी माणसं, प्राण्यावर प्रेम करणारी माणसं, प्राण्याला कधी मारत नव्हतो, मारून खात नव्हतो. परंतु विदेशातून आलेल्या शत्रूने आम्हाला सांगितलं की खोटं बोला. त्यांचे सगळे ग्रंथ खोटे आहेत. त्यांच्या ग्रंथात दिलेले श्लोक हे तुम्हा आम्हाला अपमानित करणारे आहेत. या सगळे श्लोक सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खोट्या आहेत, ह्या टाळल्या पाहिजे. बुद्धाने सांगितलं, लोक बुद्धाचं ऐकलं, क्रांती झाली. तिसरी गोष्ट चोरी. चोरी म्हणजे काय तर कष्ट न करता आयती संपत्ती घरात येते. बुद्धाने सांगितलं चूक, गलत, चोरी केली नाही पाहिजे. लोक बुद्धाचं ऐकले, क्रांती झाली. चौथी गोष्ट होती व्यभिचार. या देशातल्या स्त्रिया, या देशातल्या भगिनी, या देशातल्या माता या नात्याने त्यांच्याशी व्यवहार झाला पाहिजे. माता, भगिनी आणि कन्या या नात्याने आपण सगळ्या स्त्रीकडे बघितलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे.
ज्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान होतो, ज्या देशामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, ते देश आज प्रगती पथावर आहे. ज्या देशावरती स्त्रीचा अन्याय होतो, स्त्रियांवरती अत्याचार होतो, ते देश आज रसातळाला गेले. त्यातला एक देश आहे भारत. तर साथीवर या देशातल्या स्त्रियांना मान केला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे. माता मानली पाहिजे, भगिनी मानली पाहिजे, कन्या मानून त्या स्त्रियांशी व्यवहार झाले पाहिजे आमचे. रात्री अपरात्री जर आमची भगिनी कुठेही गेली तर तिला भीती नाही वाटली पाहिजे. तिला एखादा पुरुष दिसला तर तो तिला भाऊ, वडील या नात्याने, मुलगा या नात्याने त्यांनी तिच्याशी व्यवहार केला पाहिजे. तिला घरी आणून सोडलं पाहिजे. अशा प्रकारचा आदर जर स्त्रियांचा केला, या देशाची स्त्री जर सुरक्षित झाली तर देशाची क्रांती होईल. हे बुद्धाने त्यावेळी सांगितलं. बुद्धाचं लोक ऐकले, क्रांती झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बुद्धाने त्यावेळी सांगितली होती की व्यसन, कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. ही व्यसन जे होईल, आता जसा मोबाईल वापरायला आम्हाला बरं वाटतं, मोबाईलवरती वेगवेगळ्या गोष्टी बघून एकटाच हसत बसतो येण्यासारखा, तसं व्यसन केल्यानंतर होत होतं. त्यावेळी व्यसन वाईट आहे कोणाला कळलं नाही, बुद्धाला पहिलं कळलं. म्हणून बुद्धाला ज्ञानी म्हणतात. बुद्धाने सांगितलं ही व्यसन चुकीची आहे. लोक बुद्धाचं ऐकले, क्रांती झाली. क्रांती का झाली? 5 शत्रूची षड्यंत्र होती, 5 बुद्धाने सांगितली, 5ही लोकांनी सोडून दिली, क्रांती झाली. आज शत्रूने तुमच्या समोर केली 5 षड्यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. या 5 षड्यंत्राने आमची तरुण पिढी बर्बाद झाली. या 5 षड्यंत्राने आमच्यावर गुलामी येण्याची वेळ आली. या 5 षड्यंत्रामध्ये आम्ही अडकून गेल्यामुळे आम्हाला खरं खोटं कळत नाही. ही 5 षड्यंत्र जे आहे त्याचा नंबर 1 षड्यंत्र आहे टीव्ही. काय षड्यंत्र आहे? काय षड्यंत्र आहे? तुमच्या घरात असलेली टीव्ही ही तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी, तुम्ही बेरोजगार आहे कळू न देण्यासाठी शत्रूने बनवलेली आहे. आयडिया आहे शत्रूची. या टीव्हीवरती तुमचा कुठलाही कार्यक्रम दाखवला जात नाही. या टीव्हीवरती आमच्या बुद्धाचा विचार, महापुरुषांचा विचार, शिवरायांचा विचार, फुलेंचा विचार, बाबासाहेबांचा विचार सांगितला जात नाही. सांगितला तर त्यात भेसळ करून सांगितला जातो. या टीव्हीवरती ज्या मालिका दाखवल्या जातात त्या मालिका तुमच्या विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत असतात. ज्या वेळेमध्ये तुमच्या मुलाने अभ्यास केला पाहिजे शाळेतून येऊन, त्या वेळेमध्ये टीव्हीवरती मालिका दाखवल्या जातात आणि या मालिका बघून आमच्या मुलांच्या अभ्यासाकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांचा सत्यानाश करून टाकतो. तुमच्या मुलांचा, भावी पिढीचा सत्यानाश करण्यासाठी पहिलं षड्यंत्र आहे टीव्ही. दुसरं षड्यंत्र आहे क्रिकेट. या क्रिकेटच्या बॅट आणि बॉल हा आज प्रत्येकाच्या घरात असतो. मूल जन्मलं, साधारण त्याला कळायला लागलं की आई वडील पहिल्यांदा बॅट आणि बॉल देतात. हे बॅट आणि बॉल जे आहेत, हे बॅट आणि बॉल तुमच्या मुलाने अभ्यास करूच नाही, त्या खेळातच रमून राहावं म्हणून आहे. हा क्रिकेटचा किडा रात्रंदिवस तुम्हाला दाखवला जातो. टीव्हीवरती क्रिकेट टुर्नामेंट तुमच्या गावात असतात भरलेल्या, त्याच्यात क्रिकेट, इकडे क्रिकेट, इकडे क्रिकेट. या क्रिकेट मधून तुमचा सत्यानाश होणार आहे. आमच्या तरुण मुलीला दुसरा काय उद्योगच नाही, ते क्रिकेटची बॅट घेऊन खेळत असतात आणि त्यामुळे त्यांना कळत नाही हे आमचे सत्यानाशाचं कारण आहे. नंबर 3 चा तुमच्या मुलांच्या सत्यानाशाचं कारण आहे मोबाईल. आज जो मोबाईल आहे, 4G डाटा तुमच्याकडे चालू आहे. आता सरकार म्हणतो 5G द्यायचा आहे. हा जर 5G आला तर तुमचं काय होणार आहे? तर हा 5G आल्यानंतर कानात कोपऱ्यामध्ये रेड जाणार आहे आणि त्याच्यातून आमच्या मुलांना त्या रेडिएशनचा इतका त्रास होणार आहे की त्या रेडिएशनच्या अनेक रोग जर तुम्ही बघितला जिकडे तिकडे तर रोगांची यादी दिली आहे. हे रेडिएशनचे आजार आहेत आणि या रेडिएशनमुळे आमच्या मुलांची पुढची पिढी बर्बाद होणार आहे. म्हणजे हा मोबाईल हे तुमच्या मुलांच्या पिढीच्या बर्बादीचं तिसरं कारण आहे. चौथं कारण जे आहे हे सण आणि उत्सव आहे. हे सण आणि उत्सव जे आहे, हे सण आणि उत्सव न करता आपण विचार आणि प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचं कार्यक्रम घेतले पाहिजे. आणि 5वं कारण जे आहे हे व्यसन आहे. ह्या 5 कारणामुळे आमच्या ह्या विद्यार्थ्यांना कळत नाही की आमचा सत्यानाश होतोय की आमचा कल्याण होतोय.
तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद होतंय, युवा पिढी बर्बाद होते, अशा प्रकारचे या देशामध्ये षडयंत्र चालू आहे. तर साथियो, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मी आपल्याला सांगतोय, बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. त्या धम्म देण्याच्या पूर्वी आम्हाला 5 वेळा स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाची पहिली तारीख आहे 17 ऑगस्ट 1932. काय झालं 17 ऑगस्ट 1932 ला? तर 17 ऑगस्ट 1932 या दिवशी वेळ भरपूर झालेला 2:11 झाले. मी ही 5 मुद्दे सांगून मी थांबणार आहे. तर साथियो, हे जे 5 गोष्टी आहेत, 5 वेळा बाबासाहेबांनी आम्हाला आजाद करण्याचे प्रयत्न केले. त्यातला पहिला प्रयत्न बाबासाहेबांनी जो केलेला आहे तो 17 ऑगस्ट 1932. या प्रयत्नाला बाबासाहेबांनी आम्हाला इंग्रजांकडून जो काही अधिकार दिला त्याला रिअल रिप्रेझेंटेशनचा अधिकार म्हणतात. 4 अधिकार दिले. लोक कंटाळले म्हणतायत आणि भूक पण लागलेली आहे. हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. चालेल ना? की थांबू? माझं तसं काय नाही, मला बोलायला नको, थांबा म्हणतात थांबू शकतो मी, माझं काय तसं काय नाही. तर साथियो, 5 वेळा बाबासाहेबांनी आम्हाला प्रयत्न केले स्वातंत्र्य करण्यासाठी. त्यातला पहिला प्रयत्न आहे 17 ऑगस्ट 1932. या प्रयत्नामध्ये बाबासाहेबांनी 4 गोष्टी आम्हाला दिल्या आणि या 4 गोष्टीचा पहिल्यापासून इतिहास सांगायला गेलो तर 1 तास लागतो. म्हणून मी डायरेक्ट त्या 4 गोष्टी सांगतो. त्यातला पहिला अधिकार आहे रिअल रिप्रेझेंटेशन. व्हॉट इज रिअल रिप्रेझेंटेशन? खरे प्रतिनिधित्व. खरे प्रतिनिधित्व याचा अर्थ बाबासाहेबांनी आम्हाला 5 कॅटेगरीमध्ये विभागलं. जे आम्हाला 6,500 जाती शत्रूने विभागलं होतं, त्या सगळ्यांना जातीवरती कसे आमच्या अन्याय केले त्याचे गट केले बाबासाहेबांनी आणि त्याचे 5 गट बनवले. 5 गटांना सांगितलं, यू शुड फाईट द इलेक्शन फॉर रिअल रिप्रेझेंटेशन. म्हणजे तुमच्या गटाचा प्रतिनिधी तुम्ही निवडा आणि तुमची आजादी तुम्ही करा. ताप मला आलाय आणि मी गोळी घ्यायला सांगितले जाधव सरांना. माझा ताप जाणार आहे का? माझी लढाई मलाच लढावी लागेल. याला म्हणतात रिअल रिप्रेझेंटेशन. एससीचा उमेदवार एससी आणि एससीचा मतदार सुद्धा एससी. ओबीसीचा उमेदवार ओबीसी आणि ओबीसीचा मतदार देखील ओबीसी. ही संकल्पना बाबासाहेबांची होती. त्याच्यानंतर रिअल रिप्रेझेंटेशन आणि ऍडव्होकेट रिप्रेझेंटेशन दुसरा त्याला शब्द आहे. आणि पर्याप्त मतदारसंघ. मतदार पण तेच आणि नेते पण तेच. ही संकल्पना बाबासाहेबांची होती. आणि ऍडव्होकेट फ्रँचायझी म्हणजे प्रौढ मताधिकार आणि डिव्हाइड वोटिंग म्हणजे डबल मताधिकार. हे जर मिळालं असतं, आमचेच प्रतिनिधी गेले असते, आमचेच कोणतरी तिथे गेले असते, समाजाचे नेते गेले असते, समाजाचे लोक गेले असते, तर समाजाचे प्रश्न सुटले असते. समाजाचे प्रश्न कसे सुटले असते? जर का समजा त्यांनी चुकीचं काम केलं असतं, आमच्या विरोधात आज कायदे बनवतायत राजरोसपणे, असा कायदा बनवला असता तर आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं असतं. पण आज तसं नाही. की बाबासाहेबांची जी काही स्वातंत्र्याची चळवळ आहे हे गांधीजींनी येरवडा तुंगामध्ये उपोषण करून संपवली आणि पक्षीय राजवट आमच्या देशामध्ये लागू केली. नंबर 2 चा जो बाबासाहेबांचा प्रयत्न होता तो शेड्यूल बनवणे. ही जी शेड्यूल आहे, ही शेड्यूल बनवण्याचं काम बाबासाहेबांनी 1935 साली एससीचं शेड्यूल बनवलं. 1939 साली एसटीचं शेड्यूल बनवलं. त्यामुळे एसटी आणि एसटीला आरक्षण आहे. ही जी लढाई आहे ही बाबासाहेब 42 साली ओबीसी साठी लढत होते आणि जर ही लढाई यशस्वी झाली असती तर आम्ही आजाद झालो असतो. परंतु ही देखील लढाई यशस्वी होऊ नये म्हणून गांधीजींनी प्रयत्न केले. तिसरी लढाई आहे, बाबासाहेबांनी नागपूरला आंदोलन केलं, अधिवेशन घेतलं. या अधिवेशनामध्ये एकूण 75,000 लोक आले होते. या 75,000 मध्ये
25,000 स्त्रिया आणि 50,000 पुरुष होते. या आंदोलनाची दखल इंग्रजांनी घेऊन बाबासाहेबांना 4 खात्याचे मंत्रीपद दिलं. 4 मध्ये पहिलं आहे ऊर्जा. आज जे आमच्याकडे लाईट आहे बाबासाहेबांनी ती त्यावेळी तरतूद केली. दुसरं आहे इरिगेशन म्हणजे पाणी. तुमच्या घरामध्ये जर नळ असतील तर त्याची तरतूद बाबासाहेबांनी त्यावेळी केली. तिसरे आहे सार्वजनिक बांधकाम, रस्ते आणि विकास. आज तुमच्या गावात एवढ्या वर्षाने रस्ता येतोय, बाबासाहेबांनी त्याचा प्लॅन त्यावेळी केला होता. आणि चौथी आहे लेबर मिनिस्टर. म्हणजे काय तर कामगार मंत्री बाबासाहेब होते. बाबासाहेब म्हणाले 10 वर्षात मी देशात सोन्याचा धूर काढीन, परंतु 10 वर्षात सोन्याचा धूर काढतील म्हणून इंग्रजांना गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 ला सांगितलं चले जाओ, भारत सोडून चालते व्हा, डू ऑर डाय, डू नॉट ऑफ सभाय असं लोकांना सांगितलं. आणि तिसरी चळवळ थांबवली. चौथी चळवळ आहे संविधानाची आणि 5वी चळवळ आहे धम्माची. तर साथियो, हा धम्म आपण समजून घेऊया. या धम्माची 3 तत्व आहे. बुद्धं शरणं गच्छामि पहिलं तत्व आहे. बुद्ध म्हणजे आमच्या स्वतःची बुद्धी वापरूया. एवढ्या सोप्या गोष्टीत सांगतो, भाषेत सांगतो तुम्हाला. स्वतःची बुद्धी वापरणे म्हणजे बुद्ध धर्म आहे. दुसरं आहे धम्मं शरणं गच्छामि म्हणजे पंचशिलाचं पालन करा. आणि तिसरं आहे संघं शरणं गच्छामि म्हणजे 5 बहुजनांनी एकत्र याने काम करा. तुम्ही आजाद व्हाल, तुम्ही स्वातंत्र्य व्हाल. आणि या स्वातंत्र्य होण्यासाठी सगळी तरतूद बाबासाहेब करून गेलेले आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि या समजून घेतल्या तर आम्ही आजाद होऊ. आणि या सगळ्या वैभवाच्या गोष्टी महापुरुषांनी दिलेल्या, बाबासाहेबांनी दिलेल्या गोष्टी टिकतील. अन्यथा आमच्या हातून या सगळ्या जाणार आहेत. या ठिकाणी मला आमंत्रित केलं, ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथेच सांगतो धन्यवाद. जय भारत, जय संविधान. ठीक आहे, भाषण द्यायला आलो नाही आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत 5 गटाचा सदस्य आहे. मी इथे 22 जानेवारी 2022ला आपल्या ह्याच ठिकाणी राष्ट्रीय अंध कल्याण संघ भारत वर्डी CPS यांच्या सौजन्याने या इकडल्या नागरिकांसाठी मोफत चष्मे, मोफत मोतीबिंद ऑपरेशन आणि मोफत तपासणी याचं आम्ही शिबिर घेतलं होतं. तर त्यावेळेस मी यांना सांगितलं की त्याची आठवण म्हणून तुम्हाला ही फोटोची प्रत मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी मी फक्त इथं आलेलो आहे. तर धर्मानंद साहेबांना सांगतो पुढे या, तुमच्या तुम्हाला मी देतो, लोकांनी दाखवा. आपण एकंदर 210 लोकांना मोफत चष्मे मोफत वापरलेले आणि 22 लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन मोफत होतं. त्यातले फक्त 10 जण गेलेले आहेत. जय हिंद, जय भारत. ज्या महापुरुषांनी बहुजनांसाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी बुद्ध विहाराचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आज या ठिकाणी सभेला बराचसा वेळ झालेला आहे. या सभेला आलेले सन्माननीय मान्यवर, प्रमुख अतिथी, प्रमुख उद्घाटक यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी विविध गावातून आलेले सर्व माझे बंधू बांधव, महिला मंडळ यांचं सुद्धा मी आदरणीय नात्याने त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी विहाराचं कामकाज करत असताना बराचसा अनुभव आलेला आहे. काही चांगला अनुभव आलेला आहे, काही कडू अनुभव आलेला आहे. परंतु कडू आहे बाजूला ठेवून चांगल्या मार्गाने जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. माझ्या पाठी माझी कार्यकारिणी पाठीची होती आणि म्हणून आज हा यशस्वी असा हा कार्यक्रम आम्ही करू शकलो. या ठिकाणी आमच्या ग्रामीण भावकीचे सर्व
कार्यकर्ते सभासद महिला मंडळ यांनी सुद्धा या बुद्धविहाराचा पूर्ण परिसर सुशोभीकरण करण्याचं काम त्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मुंबईच्या भावकीने त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी बुद्धविहाराचं जे आसन आहे, हे आसन आमच्या भावकीचे आमचे मार्गदर्शक बंधू धर्मांनु गोविंद यादव यांनी या बुद्धविहाराचं जे आसन आहे, या आसनाचं पूर्ण बांधकाम आणि जे पायऱ्या आहेत त्या पायरीचं काम सुद्धा त्यांनी स्वतः खर्चाने केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी ज्यांनी मूर्ती आम्हाला धम्मदान दिलेलं आहे त्या आमचे बंधू प्रमोद कृष्ण यादव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांनी आम्हाला बुद्धमूर्ती दान दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी भावकीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या बाहेर वस्ती, आमच्या आत्या या सर्वांनीच मिळून या ठिकाणी बाबासाहेबांची पुतळा घरासाठी त्यांनी दान दिलेलं आहे. त्या सर्व माहेर वस्तीचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्या मुंबईहून या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. त्या ठिकाणी आणखी एक बुद्धमूर्ती आम्हाला दान म्हणून आलेली आहे. ही बुद्धमूर्ती गौतमी तुकाराम यादव आणि गौतम तुकाराम जाधव, त्याचप्रमाणे अनिल तुकाराम जाधव या कुटुंबाने बुद्धमूर्ती आम्हाला दान दिली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी घनसोली विभागामधून आमचे बंधू पंचशील उत्कर्ष मंडळ यांचे संपूर्ण कार्यकारिणी सभासद सुद्धा या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आम्हा भावकीला जे पैशाचं जास्तीत जास्त ज्यांनी अनुदान आम्हाला दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आता बराचसा वेळ झालेला आहे. प्रत्येकाची नावं मला उशीर होणार आहे. तरी सुद्धा ज्या मंडळींनी आम्हाला पैशाचं असं अनुदान धम्मदान दिलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर ह्या बुद्धविहाराचं जे पेंटिंगचं काम आहे, जी संपूर्ण पेंटिंगचं काम हे नाटेकर साहेब यांनी हे पेंटिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी आम्हा भावकीच्या वतीने त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी आमच्या विहाराचं जे इलेक्ट्रिकला जे लागणारे सामान जे होतं हे सामान आमच्या भावकीचे सभासद आयुष्यमान राजेंद्र शंकर यादव यांनी जेवढं वायरमॅनचं जे सामान लागलं हे त्यांनी सुद्धा आम्हाला धम्मदान दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. बुद्धविहारामध्ये जे फॅन लावलेले आहेत हे फॅन आमच्या भावकीचे सभासद सुरेश गोविंद यादव आणि जे शेवटचे बल्ब होतं हेही त्यांनी आम्हाला दान दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर हे वायरमॅनचं जे इलेक्ट्रिकचं जे काम होतं हे संपूर्ण काम आमच्या भावकीचे सभासद मधुकर गोविंद यादव यांनी बराचसा वेळ देऊन आपल्या कामाचे वेळ काढून मुंबईवरून गावी या ठिकाणी इलेक्ट्रिकचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत, अभिनंदन. अशा पद्धतीने बऱ्याच अशा आमच्या सभासदांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं आहे. त्या सर्व सभासदांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. अशाच पद्धतीने पुढे आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर त्यांचं प्रमुख पाहुणे यांचं सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी भावकीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी जो आपला सभेचा कार्यक्रम आहे हा संपला असं मी जाहीर करतो. राहून गेलं या ठिकाणी आदरणीय भंतेजी
सुधी बुद्धी भारतीय बौद्ध महासभा यांनी सुद्धा आम्हाला बराचसा वेळ देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी भावकीच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ते सांगतो. जय भीम. असतील या जगामध्ये किती धर्म आणि जाती, असतील या जगामध्ये किती धर्म आणि जाती, पण समतेने बांधणारा हा बुद्धाचा धर्म आहे, हा बुद्धाचा धर्म आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. शरणं गच्छामि.